तर मित्रांनो बघा, आलो अण्णाकडं इडली खायला. इडली बिडली खाल्ली, अण्णानं नमस्कार केला आणि तिथनं डायरेक्ट कुठं काही ब्लॉग घेतला नाही. डायरेक्ट आलो गावाला. दुसऱ्या दिवशी पोरांचा होता बालबाजार. त्याच्यात बायको बसली होती पोराबरोबर वडापाव आणि मंचुरियन विकायला. पोरग्याला म्हणलं, विक बाबा मंचुरियन, तुझा बाजारा विकायचं शिक, विकवण्यापेक्षा विकायला शिक म्हणलं. गडी म्हणला चालतंय, मला मंचुरियन करून द्या. तो कधी बसला आमच्या बायकोच्या बाजूला बसलाय विकायला. वर्ग शिक्षक आहे तिथे, ते बघा वर्ग शिक्षक आले तिथे. ते मंचुरियन त्यानं आणलं होतं, जाम खपलं मंचुरियन. त्याचं मंचुरियनमध्ये चांगला बऱ्यापैकी फायदा झाला असेल त्याचा. ही त्याच्या मामाच्या गावातलं पोरगं आहे, त्या बाजूला बसलेलं. हे पोरांच्या बाग कशी धमाल चालली. ते प्रत्येक पालक आले ते त्यांच्यासोबत पोरांसोबत बसायला. काही पोरांना समजत नाही जास्त. हे बघा शाळेचं प्रिन्सिपल आहे इथं, दडस सर. त्याच्या बाजूला ते मॅडम आहे, त्या कुठल्या तर वर्गात शिकवत असतील. तर त्याची मावशी पण आली होती. रुद्राचा बाजार आहे म्हणून रुद्राकडं काय 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 कसं आहे काय विचारती. त्याच्या पाठीमागे एक ती मॅडम आहे, ते आमच्या मामाच्या गावातली दडस सर. बघा पैसे देतात, वडापाव हे घेतात. चला म्हणलं दडस सरांचा पण व्हिडिओ घेऊया. दडस सर आलं चष्मा बिस्मा घालून, त्यांनी पण व्हिडिओ घेतला म्हणून मी पण त्यांचा घेतला. बघा गडी बसलाय 80. मामाची पोरगी काही व्हिडिओमध्ये येणं ना लाजायला लागली. मग म्हणलं राहून दे, तुझं नाही घेत बाई व्हिडिओ. मग आपलं बकऱ्या गेल्या होत्या चरायला. घरी म्हणलं रेडकाचा गाडीचा ह्याचा व्हिडिओ घेऊया. घेतला त्याचा व्हिडिओ, तिला फोटो काढतो म्हणून फसवून. पोरगा बघा आमचा पाणी पिका काय तर प्यायला लागलाय, तिथं पाण्यात खेळायला लागलाय, मस्ती करायला लागलाय. आजोबा आमचं काहीतरी कोकराशने खायला टाकलेलं ते बाहेर काढतंय वाटतं. आतमध्ये गेले म्हातारं. आजोबाचं वय माझ्या अंदाजानं 90 वर्षाच्या आसपास असेल आजोबा. त्यांनी हे बघा त्यांचा कुत्रा आहे, मग बाबांनी पाळवाला. बाबा आलं बघा आमचं काठी टेकत 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 टेकत. कारण त्यांनी तरुणपणात भरपूर कष्ट केलेलं आहे. बघा कसं आहे, शाल बिल डोक्याला गुंडळून हळूहळू हळू त्या काय बंद जिथल्या तिथं बांधणार. त्यांचं काही नाद करायचं नाही. त्यांनी भरपूर काम केलेलं आहे, कष्ट केलेलं आहे. म्हणून आपलं घरीच असतात आता बसून. म्हणलं या बसा, म्हणलं तुमचा व्हिडिओ घेतो एक. त्यांना सांगितलंच नाही व्हिडिओ घेतोय म्हणून, मी असं डायरेक्टच व्हिडिओ घ्यायला लागलो. चालायलाही त्रास होतो. पहिलेले त्यांनी मोठा हाणलेलं आहे, त्या बैल हाणलेली आहे ती, आवत काडी सगळं ऑलराऊंडर. यांची ताकद म्हणजे अशी होती, 1 क्विंटल जर वजन घेतलं का नाही तर जवळजवळ 1.5 किलोमीटर ते वजन गावातनं घरी घेऊन यायला लागायचं. आता 2.5 किलोमीटर आहे वस्ती. पहिली खाली होती तर मधनं शॉर्टकटनं जवळ होतं. ते बघा व्हिडिओ काढतो ते बाबा म्हणतो तर माझा येतोय का व्हिडिओ. बाबा लावतो तर मिसरी. डॉक्टरनं सांगितलं होतं तांबाखू खाऊ नका, म्हणून आता कसायला लागलं मिसरी. काय बोलायचं, बाबासनी सांगून सांगून कटाळा आला. असं द्या, म्हातारा माणूस आहे, वय झाले काय आता. तर मित्रांनो आता म्हणलं बाबा विचारत माझा फोटो निघाला का. बाबासने कुठं माहिती आहे मी शूटिंग काढली ती. बघू बाबाचा एक दिवशी ब्लॉगच बनवायचा. चिरंजीव लपतोय आमचा. आज बाजारला गेला होता ना. हो. बाल बाजार होता ना शाळेत. हो. काय काय विकलं. वडापाव, मंचुरियन. किती पैसे झालं. 500. आणि खर्च किती झाला. किती आला. 250. आणि प्रॉफिट किती झालं मग त्यात. 500 वजा 200 किती झालं. 200 325 रुपये प्रॉफिट. 300 रुपये प्रॉफिट आहे ना फायद्यात. वा.